ह्या सगळ्या गोष्टी नीट ॲनालाइज करण्यासाठी. आणि असा विचार करू नका की अरे मी वाचायचं सोडून हे काय करत बसलो. ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. वाचन आपलं होत राहील. प्रत्येकच मुलगा वाचन करतो ना. देशभरात लाखो मुलं परीक्षा देतात, प्रत्येक मुलं तेच वाचतात. जी नोट्स जे पुस्तकं तुमच्याकडे आहेत ना तीच पुस्तकं सगळी मुलं वाचतात. मग डिफरन्शिएटिंग पॉईंट हे असतात. ऑलराईट, हे लक्षात घ्या तुम्ही. सोबतच बऱ्याच वेळा मी असं बघितलं की मुलं खूप छान प्रिपेअर्ड असतात, मुलांमध्ये चांगला कॉन्फिडन्स असतो, त्यांच्याकडे स्किल्स असतात परीक्षा पास करण्याची, पण त्या 2 तासात ही मुलं गडबड करतात. म्हणजे सकाळी 9:30 ते 11:30 तुमचा पहिला GSचा पेपर असेल, त्या 2 तासामध्ये नेमकी गडबड होते. आणि तेच 2 तास मॅटर करतात ना. म्हणजे 6 ऑगस्टला मी एक टेस्ट दिली होती आणि त्या टेस्टमध्ये मला 140 मार्क आले, पण 7 ऑगस्टला UPSCच्या परीक्षेत मला 80 मार्क आले. इट मेक्स नो सेन्स, राईट. सो त्या 2 तासात स्वतःला कसं कंट्रोल्ड आणि स्टेबल ठेवावं ह्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळं काम करावं लागतं. त्यासाठी म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज तुम्ही जी लावताय, तुमच्या आता टेस्ट सिरीजचे टायमिंग मला माहिती नाही, बट तुम्ही स्वतः प्रयत्न करा की तुम्ही GSचे जे पेपर आहेत ते सकाळी एक्झॅक्टली 9:30 ते 11:30 या वेळेत सोडवणार आणि CSATचे पेपर बरोबर 2:30 ते 4:30 या वेळेत सोडवणार. तुमच्या ब्रेनला तसं अकोमोडेट करून घ्या की सकाळच्या वेळेला मला मेमरायझेशनचा पेपर म्हणजे मेमरायझेशनची सवय आहे आणि दुपारच्या वेळेला मला लॉजिकल रिझनिंगची सवय. ऑलराईट, ही प्रॅक्टिस मी कॅटची जी एक्झाम दिली होती तेव्हा केली होती आणि त्याचा भरपूर फायदा झाला होता. एक तर CSAT कसं आहे ना, CSAT प्लस 2:30 ते 4:30 हे गणितच भयंकर आहे फार, कारण दुपारची वेळ ही फारच अवघड वेळ असते. ऑलराईट, लंच वगैरे झालेला असतो, त्यामुळे ब्रेन वापरण्याची इच्छा नसते फारशी आणि नेमक्या त्याच वेळेत तुमची ब्रेनची ॲक्टिव्हिटी हायेस्ट पाहिजे. ह्या गोष्टी प्रॅक्टिसने चांगल्या होतात फार. ओके, नाही तर किती वेळा मी बघितलं आहे काही मुलं सर CSAT सोडवण्याचा कंटाळा आला होता असं म्हणतात. तसा जेव्हा आपण आपल्या लाईफची एवढी महत्त्वाची परीक्षा देतो तेव्हा कंटाळाला हे म्हणणंही किती म्हणजे अगदी गुन्ह्यासारखं आहे अगदी, नाही, पण ते तसं होतं आहे. म्हणून ही अशी प्रॅक्टिस करत चला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पॅनिक व्हायचं नाही अजिबात. माझा पहिला अटेम्प्ट तुम्हाला सांगतो मी 2010चा अटेम्प्ट, तेव्हा GS आणि ऑप्शनल आहे दोन. पहिला पेपर ऑप्शनलचा असायचा, पब्लिक आहे माझा ऑप्शनल, आणि दुसरा पेपर GSचा असायचा. 2010चा तुम्ही बघितलं ना पेपर GSचा, तुम्हाला 2010 ते 2015 सगळे पेपर कम्पेअर करा, तुम्ही स्वतः म्हणाल 2010चा पेपर हा गेल्या 10 वर्षातला सर्वात अवघड पेपर होता आणि नेमका तो माझा पहिला अटेम्प्ट होता. त्यामुळे तो आणखी जास्त भयंकर गोष्ट की पहिलाच अटेम्प्ट, आपल्या काही धारणा असतात परीक्षेबद्दल आणि त्याच वर्षी एवढा अवघड पेपर आला. म्हणजे असं एक भीती वाटत होती परीक्षा सोडवतानाच, कारण एकूण एक प्रश्न तो समोर येत होता, तो एक नवीन चॅलेंज समोर पुट फॉरवर्ड करत होता. परंतु फर्स्टली बिकॉज ऑफ प्रॅक्टिस एक खूप महत्त्वाची गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होप. ह्या प्रश्नाचं येत नाही, पुढल्या प्रश्नाचं उत्तर येईल बरोबर, किंवा ॲबिलिटी टू गेस. प्रश्न होता एक बँकिंग ओम्बड्समन नावाचा एक टॉपिक होता, त्याच्यावर प्रश्न होता 2010 साली. मला आता डिटेल प्रश्न आठवत नाही, तो बरीच वर्ष झाली, परंतु आय हॅव नो आयडिया अबाउट दॅट टॉपिक. मला काही आयडिया नव्हती. आता मी म्हटलं यार मला मॅक्सिमम प्रश्न असे जे मला तसंही आयडिया नाहीच आहे, ठीक आहे. सो ओनली वे आय कॅन क्रॅक द एक्झामिनेशन इज बाय गेसिंग. आणि गेस करायचं आहे कसं, गेस करायचं आहे व्यवस्थित लॉजिक लावून, हे असं असू शकतं का वगैरे. आणि त्यात प्रश्न होता विच ऑफ द फॉलोइंग अबाउट बँकिंग ओम्बड्समॅन इज रॉंग, असा प्रश्न होता. आणि त्यात ऑप्शनमध्ये एक होतं द डिसिजन गिवन बाय बँकिंग ओम्बड्समॅन इज फायनल, असा त्यातला ऑप्शन होता. मी लॉजिक असं लावलं की इंडियात सहसा सुप्रीम कोर्टशिवाय कोणाचं डिसिजन फायनल नसतं. मी त्याला टिक करून पुढे निघून गेलो. मी असं म्हणेन नाही तुम्ही सगळ्या प्रश्नांना तसं करायचं आहे. माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला ऑप्टिमाइज करावं लागेल स्वतःला, तुम्हाला मोल्ड करावं लागेल स्वतःला अशा परिस्थितीसुद्धा. तुम्ही अशी अपेक्षा करू शकत नाही की मी प्रश्न वाचला की मला त्याचं उत्तर माहिती पाहिजे. देअर वुड बी लॉट ऑफ गेसवर्क, देअर वुड बी लॉट ऑफ एलिमिनेशन, की नाही हे उत्तर नाही आहे डेफिनेटली, हे उत्तर नाही आहे डेफिनेटली, हे असावं, असं होण्याची शक्यता बऱ्याच वेळ असणार आहे. ओके. आणि तिसरं म्हणजे कन्फ्युजनची स्कोप, त्याचा स्कोप खूप जास्त असणार. आता 2015चं सांगतो, विच ऑफ द फॉलोइंग आर ट्रिब्युटरीज ऑफ गोदावरी रिव्हर, असा प्रश्न होता. ओके. इंद्रावती आणि आणखी एक जी रिव्हर त्याच्यात कॉन्फिडंट होतो. वमसाधरा रिव्हरवर इतकं कन्फ्युजन झालं मला की यार आहे की नाही गोदावरीची ट्रिब्युटरी, कारण ती वाहते तिकडेच नॉर्थ ईस्टर्न आंध्र प्रदेशमध्ये. शेवटी मग म्हटलं की एक आपण कन्क्लूड करूयात की वमसाधरा नाही आहे ट्रिब्युटरी, कारण मी लिस्ट जी पाठ केलेली होती ट्रिब्युटरीची त्यात मला आठवत नाही की गोदावरी वमसाधरा मी कधी कॉम्बिनेशन ऐकलेलं. सो आय हॅड टू गो इन दॅट डिरेक्शन. कन्फ्युजन होतं पण मला एक डिरेक्शन चूज करावी लागली होती. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात पेपर देताना प्रिलिमचा, त्यामुळे त्याची तयारी असली पाहिजे भरपूर.
ठीक आहे, त्याची तयारी असेल ना तर मग तुमच्या गेस्टवर्क जास्त चांगलं होण्याची शक्यता असते नेहमी. ठीक आहे. आणि सोबत परीक्षेच्या दिवशी 7 ऑगस्टला जेव्हा तुम्ही जाणार तुमच्या सेंटरला, एक तर सगळं नवीन वातावरण असतं. ओके, तुमची काही नेहमीची जागा नसते ती. आणि त्याहून महत्त्वाचं, आजूबाजूला प्रचंड गर्दी असते ॲस्पिरंट्सची. त्यात आणखी काही मुलं असतात अतिशय होतकरू, जी तिथेही पुस्तकं घेऊन आलेली असतात. ऑलराईट. असं सगळे जे आपल्या आसपासचं वातावरण आहे ना, त्याचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. तुम्ही लक्षात घ्या, परीक्षा ही खूप मोठी आहे, त्याचा सिलेबस फार वास्ट आहे, त्यामुळे परीक्षेच्या अर्ध्या तास आधी तुम्ही काही वाचून फार काही करू शकणार नाही आहे तुम्ही. ओके, माझं पर्सनल सांगतो, मी कधीही कुठल्याही मेजर परीक्षेला सोबत स्टडी मटेरियल तर कधी घेऊन नाही गेलो मी, कधीच नाही. म्हणजे इनफॅक्ट आत्ता मी जेव्हा मेन्सला गेलो, एल्फिन्स्टन कॉलेजला सेंटर होतं, अगदी वॉकिंग डिस्टन्सवर माझं हॉटेल होतं, पण मी स्टडी मटेरियल परीक्षेदरम्यान त्यात 2-3 तासाच्या ब्रेकमध्ये किंवा सेंटरला कधीही स्टडी मटेरियल वापरलं नाही. दॅट इज ऑफ नो यूज व्हॉट्सो एव्हर. ओके, म्हणजे असं तर अजिबात होणार नाही की यार मी ते 10 मिनिटं आधी वाचलं असतो तर मी पास झालो असतो, असं तर अजिबात होणार नाही. ठीक आहे, उलटं तुमचे स्ट्रेस लेवल्स आणखी वाढणार आहेत, कारण यू आर टायरिंग युअर ब्रेन आउट. तुमच्या मेंदूला थकवून टाकताय तुम्ही परीक्षेच्या आधीच. तुम्ही लक्षात घ्या, हे जे 2 तास आहेत ना, ब्रेनची मॅक्सिमम एनर्जी अशी स्क्वीज आउट करून घेणार आहेत अगदी. म्हणजे स्पंज कसं पाणी सगळं खेचून घेतो, तशी ती परीक्षा तुमच्या ब्रेनची सगळी एनर्जी खेचून घेणार आहे. त्यामुळे तुमचं ब्रेन अतिशय एनर्जेटिक पाहिजे, फ्रेश पाहिजे, अँड यू शूड हॅव अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड हॅपी फिलिंग वाईल गोईंग टू द एक्झामिनेशन. मी थोडं आता आपण ज्याला म्हणतो बिहेवियरल किंवा स्पिरिच्युअल बोलतो असं म्हणूयात, पण हे फार महत्त्वाचं असं मला वाटतं. कारण मी आठवतं मला कॅटचं प्रिपरेशन करताना एक सर होते, आम्हाला क्वांटिटी ॲप्टिट्यूड शिकवायचे. ही वॉज अ जीनियस इन मॅथमॅटिक्स, ॲब्सल्यूट जीनियस. ऑलराईट, म्हणजे त्यांच्या एवढा फास्ट माणूस मी बघितला नाही मॅथमॅटिक्स. आणि मी मॅथमॅटिक्स म्हणजे मी कॅल्क्युलेशन, गुणाकार भागाकार म्हणत नाही आहे, आय एम टॉकिंग अबाउट इंटिग्रेशन डेरिव्हेशन. म्हणजे ते बघूनच पोटात गोळा येतो अगदी, ते पटपट करायचे. ऑलराईट, पण त्यांना कॅटच्या 5 अटेम्प्टमध्ये एकदाही सक्सेस नाही मिळाली. द ओनली रिझन वॉज, म्हणजे मला आठवतं आहे माझ्यासोबत त्याने अटेम्प्ट दिलेला, ते खिशात 5-5 रुमाल आणायचे. का? कारण परीक्षा सुरू झाल्यावर त्यांच्या हाताला प्रचंड घाम व्हायचा, अगदी म्हणजे असा ओला व्हायचा त्यांचा हात, अशी परिस्थिती व्हायची. हिज ओनली प्रॉब्लेम वॉज द लॅक ऑफ टेम्परामेंट. नॉलेजची कमी नव्हती, टॅलेंट तर अजिबातच कमी नव्हता. म्हणजे तो माझ्यासाठी भारतातला सर्वात हुशार माणूस गणितामध्ये. ऑलराईट, बट लॅक ऑफ टेम्परामेंट, भीती, अवाजवी भीती. आणि त्यामुळे इव्हेंच्युअली आम्ही त्यांच्याकडनं शिकून आम्ही लागलो, पण त्यांना शक्य झालं नाही ते. सो त्यामुळे अशी परिस्थिती येऊ देऊ नका अजिबात. स्टडी मटेरियल परीक्षेला घेऊन जायचं नाही. आजूबाजूला कोण काय करतंय किंवा कोण काय डिस्कस करतंय, हे येईल ते येईल वगैरे, कोणाला काही माहिती नसतं. ऑलराईट, म्हणजे ऑब्वियस आहे ना, कोणाला काय कसं काय कल्पना असणार कोणाला, हे येणार आहे परीक्षेला, ते येणार आहे. आलंच चुकून मागून ते म्हणता येईल, अरे मी म्हटलं होतं, तू म्हटलं होतं, ते काही येणारच होतं असं नाही. ते आता ऑब्वियस आहे, मी जसं तुम्हाला म्हटलं पॉवर्टी येईल, पॉवर्टी येणारच आहे प्रश्न. त्यामुळे पुढच्या वर्षी मी तुम्हाला भेटलो, तुम्ही म्हणाल बघा मी म्हटलं होतं येईल, तो येणारच होता. दॅट इज समथिंग, दॅट इज व्हॉट इज नोईंग द एक्झामिनेशन, राईट. सो हे असं वगैरे ह्या बंधात पडायचं नाही. अतिशय फ्रेश माइंडने परीक्षेला जायचं. प्रश्नांची उत्तर येत नसतील तर थांबायचं, 1-2 मिनटं ब्रेक घ्या, पाणी प्या. ऑलराईट, कॉन्सन्ट्रेट ऑन अ थिंग अँड गेट बॅक टू द एक्झामिनेशन. ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस अल्टिमेटली खूप जास्त इफेक्ट करतात तुमच्या रिझल्टला. ऑलराईट, आणि सोबत सांगतो एक फार महत्त्वाची गोष्ट, गेल्या वर्षी एका मुलासोबत असं झालं आहे माझ्या स्टुडंटसोबत. त्यामुळे सांगतो तुम्हाला की त्याचा काहीतरी नंबर चुकला लिहिताना. म्हणजे तुम्हाला नंबर लिहावा लागतो, त्याखाली ते एनसर्कल करावं लागतं काय, तो त्याचं चुकलं. एक तर पहिली गोष्ट तर चुकलं, त्यातच मला फार चीड आलेली त्याची. इतक्या महत्त्वाच्या परीक्षेला तुम्ही असल्या चुका केल्या नाही पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे ह्या बाळबोध गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे तिथला जो एक्झामिनर होता त्याला पूर्ण माहिती नसते. हे लोक वेल ट्रेंड नसतात काही, त्यांना माहिती नसतं. त्यांना फक्त माहिती जाऊन थांबायचं, कॉपी नाही करू द्यायची, बस तेवढंच त्यांना माहिती असतं. त्याने त्याच्याशी काहीतरी बोलला, त्यात त्यांचा काहीतरी वाद झाला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी अजिबात घडता कामा नयेत तिथे. ऑलराईट, की तिथे जाऊन मी कोणाशी तरी वाद केला वगैरे, आपण तिथे असे खिशात तलवार घेऊन जायची नाही आहे. ऑलराईट, तिथे जाऊन असल्या फुटकळ चुका अजिबात करायच्या नाहीत, की हा नंबर लिहायचा चुकला किंवा काय. तुमचा एक तर रोल नंबर, हॉल तिकीट आलं त्या दिवशी अगदी डोक्यात पाठ झालेला पाहिजे. ऑलराईट, तिथे तसल्या चुका करायच्या नाही. सोबत आणखी 1-2 चुका तुम्हाला सांगतो. आकडा असतो क्वेश्चन नंबर 1, त्याच्यासमोर 4 सर्कल असतात. 2011चा माझा अटेम्प्ट तुम्हाला सांगतो मी. अँटॉप हिलला सेंटर होतं त्या मुंबईला. माझ्यासमोर एक मुलगी बसलेली आणि परीक्षा झाल्यानंतर, सीसॅट तेव्हा जस्ट इंट्रोड्यूस झालं होतं, परीक्षा झाल्यानंतर शी वॉज लाईक
तर खूपच डिव्हॅस्टेटेड दिसत होती ती अगदी. सो आय आस्क्ड हर काय झालं, मला वाटलं ते अरे ही कोसळती की काय आता. तिला झालं काय होतं इश्यू की क्वेश्चन नंबर 51 काहीतरी होता. 51च्या समोर तुला सी मार्क करायचं होतं, ते चुकून त्यांनी 52च्या वर समोर केलं. तिथून सगळी सिरीज तिची हे झाली. शी रिअलाइज्ड इट ऑन दी 80th क्वेश्चन. कारण अरे मी 80ला गोल केलं पण 80ला मला डी करायचं, ते सी कसं काय ऑलरेडी झालं आहे. शी रिअलाइज्ड इट ऑन द लास्ट डे. म्हणजे क्वेश्चन नंबर 51 पासून 80पर्यंत सगळं चुकलं. ऑलराईट, आउट ऑफ द रेस ना, इमिजिएटली आउट ऑफ द रेस, अशी परिस्थिती झाली. तर तिचं पुढे काय झालं माहिती नाही मला, पास झालं की नाही तिथे, म्हणजे एवढं काही डिटेल बघितलं नाही मी, पण बट दॅट्स वॉट, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. दॅट वॉज अ डिझास्टर, राईट. अशा चुका आपल्याकडनं अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत. म्हणजे प्रिपरेशन करून सुद्धा आपलं 1.5 वर्ष वाया जातं. आणि हे गोष्ट मी सतत अंडरलाईन करत जातो कुठल्या लेक्चरला. UPSCची एक प्रिलिम आपण नापास झालो ना की आपल्या आयुष्याची 1.5 वर्ष वाया जातात. तुम्ही Jan-Feb सुरू केलं ना प्रिपरेशन, ऑगस्टमध्ये एक्झाम, पुढची एक्झाम पुढल्या ऑगस्टला, म्हणजे ह्या फेबपासनं पुढच्या ऑगस्टपर्यंत लॉस्ट 18 months ऑफ युअर करिअर. आणि ते सुद्धा इतकं युथफुल स्टेजची जिथे तुमची इकॉनॉमिक केपेबिलिटी हायेस्ट आहे, हो की नाही, तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. अशा परिस्थितीत इकॉनॉमिक लॉस एवढा मोठा आपण बेअर करून 1.5 वर्ष वाया घालवणं, दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. ओके, त्यामुळे स्वतःत एक अटर सिन्सिअरिटी आणा सर्वात पहिली गोष्ट. कारण मी मागे एकदा बोललो होतं, पण ही गोष्ट मला रिपीट करायला आवडते बऱ्याच वेळा, की शाळेत आपण असताना आपल्या आईवडिलांना आपला अभ्यास घेणं जमायचं, कारण त्यांना माहिती होतं की शाळेत काय शिकवतात. असं होत नव्हतं ना की तुम्हाला माहिती नाही आम्हाला आमच्या शाळेत काय शिकवतात वगैरे. ते पुस्तक घेऊन आपल्याला बसवायचे, अभ्यास कर वगैरे. UPSC करताना ते तसं करू शकत नाहीत, कारण त्यांना माहितीच नाही UPSC परीक्षा काय. मग त्यांचा पूर्ण विश्वास आपल्यावर, आपल्या आईवडिलांचा. ठीक आहे, आपण आता त्यांना उत्तरदायी राहिलो नाही, कारण त्यांना काही कळत नाही. मग आपण उत्तरदायी स्वतःला आहोत आता. वी आर अकाउंटेबल टू आवरसेल्व्स. मग अशा परिस्थितीत आपण अभ्यास जेव्हा करत नाही किंवा जेव्हा वेळ घालवतो, तेव्हा आपण ॲक्च्युली स्वतःला तर फसवतोच, पण सोबत आपल्या आईवडिलांनी फसवतो. आणि मला पर्सनली असं वाटतं की आपल्याला स्वतःला फसवण्याचा अधिकार आहे, पण आईवडिलांना फसवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे अजिबात. कारण त्यांनी आपल्याला कधी आपली फसवणूक केली का? त्यांनी कधी असं तर त्यांनी कधी केलं नाही की जन्माला त्यांनी आपल्याला हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेले होते वगैरे, असं तर काही त्यांनी केलं नाही. सो वाय टू बिट्रे सम पीपल जे आपल्यासाठी झटत राहिले. आता मी स्वतः एक फादर आहे, मग वडील आहे, माझा मुलगा आहे 8 महिन्याचा, आणि ह्या गोष्टी मला बहुतेक जास्त चांगल्या पद्धतीने आता रिअलाईज होऊ लागल्यात की व्हॉट इट मीन्स टू बी अ पेरेंट. एक पेरेंट म्हणजे नक्की काय असतं, म्हणजे त्यांच्या आपल्या मुलांबद्दल काय भावना असतात. स्पिरिच्युअलिटी सांगतो तुम्हाला एक. गौतम बुद्धांनी असं लिहिलेलं आहे की कुठलाही व्यक्ती आपल्या मुलांवर जास्त प्रेम करतो आपल्या आईवडिलांपेक्षा. म्हणजे ऑब्व्हियसली मी माझ्या आईवडिलांवर भरपूर प्रेम करतो, पण तरी माझं जास्त प्रेम माझ्या मुलावर असणार आहे. कारण प्रेमाची ही जी स्ट्रीम असते ना, ही जी धारा असते ना, ही जसं नदी कशी माउंटन टॉपपासून रिव्हरकडे समुद्राकडे येते, वरनं खाली उलटी वाहते का, तसंच हे आहे आपल्या फिलिंग्सचं. आईवडिलांपासून सुरू होतात आणि पुढच्या जनरेशन्सकडे जातात. याचा अर्थ सध्याच्या घडीला आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारे लोक आहेत आपले आईवडील. ऑलराईट. त्यामुळे स्वतःला एक वेळ तुम्ही बिट्रे करा, पण त्यांना बिट्रे करू नका प्लीज. स्पेशली आत्ता ज्या मोमेंटला ऑलरेडी त्यांच्या मनात कुठेतरी भावना आहे की आपला मुलगा पुढल्या 1-2 वर्षात IAS ऑफिसर होणार आहे. किती गर्वाने सांगतील ते, आमचा मुलगा IAS आहे, आमचा मुलगा IPS आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, IAS किंवा IPS मिळवणं ही इतकी मोठी गोष्ट असते मला ॲक्च्युली रँक आल्यानंतर लक्षात आलं बरं का. कारण मे बी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि एकंदरीतच अर्बन लाईफमुळे मला तेवढंसं काही कौतुक वाटायचं नाही, परीक्षा देत होतो तरी. पण पास झाल्यानंतर ज्या पद्धतीने लोक रिॲक्ट करतात ना, त्यातनं लक्षात आलं मला की अरे बाबा, ही मला वाटतं त्यापेक्षा जरा मोठीच आहे अचीवमेंट. ठीक आहे. सो तो जो एक फिलिंग आहे ना, तुम्हाला सांगतो मी 4:30 वाजता भारत पाटील सरांसोबतच बसलो होतो मी तेव्हा, जेव्हा फोन आला माझ्या स्टुडंटचा की सर रिझल्ट लागला तुमचा 200वर रँक आहे वगैरे. तो जो मोमेंट होता ना, म्हणजे मला रँक आला, मला आनंद झाला, पण तो जो मोमेंट होता की फोन उचलून घरी फोन करायचा आणि आई बाबा ज्या कोणी फोन उचलतील त्या त्यांना सांगायचं रिझल्ट लागला, हा रँक आला आहे, दॅट फिलिंग वॉज इनक्रेडिबल. म्हणजे तो जो क्षण आहे ना, तो पुन्हा पुन्हा अनुभव असं वाटतो मला वाटतं यार पुन्हा एकदा एक्झाम देऊन पुन्हा एकदा अनुभव होते. इतकी सुंदर फिलिंग होती ती. ऑलराईट. त्यामुळे एकदा ते टार्गेट करा. ऑलराईट. आणि सोबतच थोडं स्वतःला व्हिज्युअलाइज करायला शिका. व्हिज्युअलाइज म्हणजे कसं, आता मी इथे उभा आहे, ऑलराईट, तुम्ही ऐकताय, स्वतःला एकदा माझ्या जागेवर इमॅजिन करा तुम्ही की तुम्ही इथे माईक समोर उभे आहात, तुमच्यासमोर एक क्राऊड जमलेला आहे आणि
तुम्ही सांगताय त्यांना तुम्ही कसा अभ्यास केला वगैरे, संघर्ष वगैरे म्हणणार नाही मी, अभ्यास कसं केला तुम्ही ते सांगताय. ऑलराईट. हे असं व्हिज्युअलायझेशन जे असतात ना, ह्या गोष्टी खूप कामाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे दॅट ब्रिंग्स अ लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी टू आवर पर्सनॅलिटी. दुसरी गोष्ट म्हणजे हे मोटिवेशन म्हणून काम करतात आपल्यासाठी, की हे अचीव्ह करायचं, त्यानंतर बघू पुढचं काय ते, आपले मौज मजा वगैरे सगळं पुढे बघू. जसं आता माझे काय राहुल कर्डिले माझा मित्र ऑलरेडी आता मसुरीला ट्रेनिंग घेतोय, त्याशी मी बोललो ट्रेनिंग कशी आहे काय नाही. तो म्हटलं अरे ट्रेनिंग म्हणजे फक्त मौज मजा, ट्रेनिंगमध्ये अगदी धमाल आहे, काही टेन्शन नाही ट्रेनिंगचं, खूप एन्जॉय करशील तू. म्हणजे काय की UPSC आपल्याला पास झाल्यानंतर भरपूर ऑपॉर्च्युनिटी देते एन्जॉय करण्याची, भरपूर, अगदी VIP लेवलला एन्जॉयमेंट आहे आपली. तोपर्यंत हार्डवर्क करून घ्या. ऑलराईट. तोपर्यंत स्वतःला मोटिवेट करत राहा. ऑलराईट. आणि एक अशा लेवलला नेऊन ठेवा आपली पॉझिटिव्हिटी जिथे तुमच्या डोक्यात शंकाच असणार नाही की मी पास होणार आहे की नाही. रादर तुमच्या डोक्यात रिझल्टचा विचारच आला नाही पाहिजे. जस्ट डेडिकेट युअर सेल्फ टू युअर सॅटिस्फॅक्शन. 7 तारखेला परीक्षा ना, 5 तारखेला 5 ऑगस्टला तुमच्या मनात कुठून तरी अशी भावना आली पाहिजे की मला जे शक्य होतं तेवढं मी केलं. रिझल्ट काय येईल तो येईल यार, कधी कधी लक नाही मॅटर करत. जसं मी म्हटलं ती मुलगी, इट वॉज बॅड लक फॉर हर साईड, राईट. कधी कधी लक नाही साथ देत, बट तुम्हाला आतनं कुठून तरी समाधान वाटलं पाहिजे की मला जेवढं शक्य होतं मी तेवढं केलं, म्हणजे मला पराभवाचंही दुःख वाटणार नाही. आणि रिझल्टचा तर विचार मुळीच करू नका. विचार फक्त एवढं करा, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करतोय का, स्वतःला समाधान मी देतोय का अभ्यास करून. तेवढं जर तुम्ही केलं ना, तुम्हाला हमखास यश मिळेल. ठीक आहे. माझ्या साईडने मी थांबवतो. आता तुमचे काही प्रश्न असेल तर मला विचारा. येस. ड्रीम्स चालू विषय होता ना, ड्रीम्स नॉट लेट मी टेस्ट इट. हां सर, त्याचे पॉईंट्स तुम्ही जर काही दिले असतील मला आठवत असेल तर प्लीज असतील. बरं ठीक आहे. बघा तो जो एसे होता ड्रीम्स आर शुड नॉट लेट इंडिया स्लीप, त्यात पहिलं म्हणजे मी ड्रीम्सबद्दल मी थोडं लिहिलं होतं. म्हणजे सायंटिफिक डेफिनेशन ड्रीमची काय आहे, व्हॉट इज मेंट बाय ड्रीमिंग, किंवा ड्रीममध्ये आपण काय करतो वगैरे, ते थोडं मी मांडलं होतं. ठीक आहे. म्हणजे मी थोडेफार मेडिकल टर्म्स त्यात टाकल्या होत्या. साधारणपणे 1 ते 1.5 पेज मी त्याबद्दल लिहिलं होतं. ठीक आहे. व्हॉट इज मेंट बाय ड्रीम. त्यानंतर मी चेंज करून लिहिलं की आत्ता आपण जो टॉपिक लिहितो, मी लिटरली ते लिहिलं, द टॉपिक दॅट आय एम कन्सिडरिंग नाव वाईल रायटिंग एन एसे, द मिनिंग ऑफ ड्रीम इज डिफरंट, असं मी तिथे मांडलंच होतं. आणि मग म्हटलं की हिअर द ड्रीम मीन्स द अल्टिमेट गोल दॅट इज सपोज टू बी अचीव्ड, अ गोल विच गिव्ज अस द फिलिंग ऑफ विंडिकेशन अँड सो ऑन. ठीक आहे. असं मी मांडलं. आणि त्यानंतर मग मी असं लिहिलं, फॉलोइंग अकॉर्डिंग टू मी फॉलोइंग वुड बी द गोल्स ऑर वुड बी द ड्रीम्स दॅट शुड नॉट लेट अस स्लीप. आणि मग मी सुरुवात केली, पॉईंट नाही टाकले पण पॅराग्राफ फॉर्ममध्ये. मग पहिला मी लिहिला की, म्हणजे मी उदाहरण लिहिलं की आपला जो स्वदेश नावाचा एक मूवी होता बघा, त्यात तो एक सीन आहे की ते ट्रेन थांबते स्टेशनला आणि तो मुलगा पाणी विकत असतो 25 पैशाला वगैरे. ते मी ते नरेट केली ती स्टोरी. ऑलराईट. आणि ते लिहिलं की आपल्या सगळ्यांना वाईट वाटतं की भारतात एवढी पॉवर्टी आहे, पण ती तरीही आहेच. ऑलराईट. मग आपण काय केलं पाहिजे ही पॉवर्टी इरॅडिकेट करण्यासाठी, वाय शुड वी कीप इट ॲज अ ड्रीम, आणि त्यांना अल्टिमेटली काय अचीव्ह होणार आहे ते मी लिहिलं. त्यानंतर आय वेंट टू एज्युकेशन सेक्टर. एज्युकेशनवरही मी असंच, इनफॅक्ट मी मूवीजची खूपशी उदाहरणं दिली आहेत. म्हणजे थोडे एंटरटेनमेंट ओरिएंटेड कमी, बट असे थोडे जे इंटेलेक्च्युअल मूवीज असतात ना त्याची खूपशी उदाहरणं दिली होती मी. एज्युकेशनवर एक मी दिलं होतं. त्यानंतर हेल्थ कंडिशनवर मी भरपूर लिहिलेलं. इनफॅक्ट तो एसे माझा थोडा इम्बॅलन्स झाला त्यामुळे, कारण मी पॉवर्टी एज्युकेशनवर जेवढं दोन्ही मिळून लिहिलं ना त्याच्यावरून जास्त मी फक्त हेल्थवर लिहिलं होतं. मे बी बिकॉज ऑफ द फॅक्ट की माझे वडील डॉक्टर आहेत आणि मी थोडं बघितलेलं डिस्ट्रिक्ट लेवलला कसं काम चालतं वगैरे, त्यासाठी हेल्थचं एक्सप्लेनेशन मी बरंच दिलेलं. आणि त्यानंतर देन आय वेंट टू द टिपिकल इश्यूज, कास्टिझम, कम्युनलिझम, जेंडर डिस्पॅरिटी, हे जे टिपिकल सोशल प्रॉब्लेम आहेत इंडियातले गेल्या 200 वर्षापासूनचे, त्याच्यावर मी भाष्य केलं. आणि साधारणपणे कन्क्लुजन मी पॉलिटिक्सवर केलं होतं त्याचं, जे प्युरिफिकेशन ऑफ पॉलिटिक्स, की पॉलिटिक्स कुठल्या दर्जावर चालतं. मी हे उदाहरण पण दिलं इनफॅक्ट, की ब्लॅक मुवमेंट जी आहे अमेरिकेतली ही साधारणपणे 1940s-50sमध्ये सुरू झाली आणि 2009मध्ये एक ब्लॅक माणूस त्यांचा प्रेसिडेंट झाला. म्हणजे साधारण 60 ते 70 वर्षामध्ये त्यांची मुवमेंट सक्सेसफुल झाली ना, कारण ब्लॅक माणूस हायस्ट लेवलला पोचला. भारतात तसं आणखी झालेलं नाही आहे. याचा अर्थ सोसायटी स्टील अंडर डेव्हलप्ड, असं मी लिहिलं डायरेक्टली. आय वॉज हायली क्रिटिकल, बट त्याचा मला माझ्यामध्ये फारसा काही फटका बसला नाही मार्कांना. ऑलराईट. सो हे असे मुद्दे मी मांडलेले आणि अल्टिमेटली आय कन्क्लुडेड विथ द कोट इन गीता. म्हणजे हा जो कोट आहे ना, की वेन यू अस्पायर फॉर समथिंग विथ लॉट ऑफ रिगर द होल युनिवर्स कन्स्पायर्स टू गेट यू, हा पावलो कोयलेचं स्टेटमेंट नाही, हे गीतेतलं एक वाक्य येतं इनफॅक्ट. ते मी तिथे लिहिलं होतं संस्कृतमध्ये, अँड आय कन्क्लुडेड विथ दॅट. ठीक आहे. सो दॅट वॉज अबाउट दॅट एसे. एनिथिंग एल्स?
हे बघा, जिथपर्यंत वर्ड्सचं आहे ना, मी सहसा सजेस्ट करतो मुलांना की पुन्हा एकदा आपले जे एरियाज आहेत, जसं मी म्हटलं की आपले स्ट्रॉंग एरियात, त्याच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही 150च्या वर जाऊ द्यात. ठीक आहे, कारण तिथे आपल्याला मॅक्सिमम मार्क फेच करायचे आहेत आपल्या एरियामध्ये. आता इथे ना एक असं डिलेमा असतो. 20 प्रश्न आहेत, त्यातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला तेवढ्याच चांगल्या क्वालिटीची येत आहेत की नाही ह्याच्याबद्दल खात्री नसते. ठीक आहे, म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी सांगेल की 20 पैकी दर पेपर मागे 3 ते 4 प्रश्न अशी असायची की ज्याच्यात मलाच स्वतः खात्री नसायची की मी उत्तर काय लिहिणार आहे याचं, कारण तो प्रश्न अवघड होता किंवा काय. ठीक आहे, सो ह्याचा अर्थ काय की ती प्रश्न आहेत की ज्यात मला सर्वात कमी मार्क मिळणार आहेत, मग ते प्रश्न मी एक सर्कल करून ठेवायचो. सर्वात आधी मी जी मला जमतात ती जे 150 प्लस ज्याचे आन्सर असतील, मग मधली प्रश्न ज्याचे आन्सर मी प्रयत्न करायचो की 120 शब्दांमध्ये संपतील. ऑलराईट, आणि हे सगळं पॉईंट फॉर्मॅटमध्ये, बरं का, GSमध्ये स्ट्रिक्टली पॉईंट फॉर्मॅटमध्ये सगळं अगदी. ऑलराईट, आणि पुढे शेवटची जी प्रश्न आहे ज्याची उत्तरं मला स्वतः खात्री नाही पण मी प्रयत्न करतो आहे, ह्या प्रश्नांची उत्तरं अगदी 70-80 शब्दात लिहिली तरी चालेल. आणि मी जसं म्हटलं पर्याय नसतो फारसा, 3 तासात सगळी प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे तुमचे जे कोर एरियाज आहेत त्याच्यासाठी तुम्ही पहिला तास देताय, पुढचा 1.5 तास तुम्ही देताय इतर प्रश्नांसाठी. म्हणजे तुमच्या कोर एरियातले पार 6 प्रश्न असतील, 5 ते 6. यू आर गिविंग 1 hour टू दॅट, कारण ते तुमचे बेस्ट आन्सर आहेत. पुढचा 1.5 तास तुम्ही देताय पुढल्या साधारणपणे मी म्हणेल 10 प्रश्नांसाठी 1.5 तास, कारण तुम्ही 120 शब्द लिहिताय आणि त्याचे ॲव्हरेज आहे तुमची रायटिंग. आणि शेवटचा अर्धा तास तुम्ही देताय शेवटच्या 4 ते 5 प्रश्नांसाठी. याचा अर्थ काय की ते प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी खराब आहेत आपली. दुसरं म्हणजे आपल्याकडे कंटेंट फारसा नाही आहे, म्हणजे 70 ते 80 शब्दात ती प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि सोडायची आहेत. असं करून पेपर कंप्लीट करायचा. फार रेअरली कोणी मुलं असतील भारतामध्ये जे असं म्हणतील की मी सगळे 20च्या 20 प्रश्न खूप सॅटिस्फॅक्टरीली 3 तासात सोडवली. असं क्लेम करणारे लोक माझ्या मते तरी फारच कमी असतील, कारण ते माझ्या एक्सपिरियन्स, आता गेले 4 मेन्स मी दिल्यात, माझा एक्सपिरियन्स असा आहे की 3 तासात 20 प्रश्न खूप डिटेलमध्ये लिहून सोडवणं पॉसिबल होतच नाही ह्युमनली, तेवढी कॅपॅसिटी नसते आपली. ठीक आहे, तो एक असतो. आणि आणखी एक ॲड करेल मी ह्याच्यात की मॉर्निंग सेशन 9 ते 12 जो आहे ना सकाळचा सेशन, तो तुम्हाला त्यातल्या त्यात जरा सोपा जाईल उत्तर लिहिताना. आफ्टरनून सेशन तुम्हाला थोडा त्रास देईल, कारण ऑलरेडी तुम्ही थकलेले असणार मॉर्निंग सेशनच्या त्या रिगरने, आणि आफ्टरनून सेशनमध्ये नवीन टॉपिक असतो, आणखी नवीन एक इश्यू असतो तुम्हाला कन्सिडर करायचा. त्यामुळे अगेन प्रॅक्टिस इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस केस. तुम्ही इथून प्रॅक्टिस करून गेलं पाहिजे की मी एका तासात 8 प्रश्न सोडवतो का, एका तासात 7 प्रश्न सोडवतो का. इफ यू आर एबल टू डू दॅट, तुम्ही नक्की 3 तासात सॅटिस्फॅक्टरीली ॲटलिस्ट 18 प्रश्नांची उत्तर नीट सोडू शकाल. इट वुड नीड अ लॉट अँड लॉट ऑफ प्रॅक्टिस. ठीक आहे, त्यामुळे ती एक गोष्ट आहे. का एसेचंही मी मांडेल तुम्हाला. आता 2 एसे आल्याचमुळे ना थोडं वेळेचा क्रंच आता वाढू लागला आहे. म्हणजे 3 तासाचा पेपर आहे, 1.5 तास आपण डिवाईड करतो 2 एसेसाठी. त्यात 5 मिनटं आपण स्पेअर ठेवावेच लागतात, कारण ऐन वेळेला काय होतं ते अटेंडन्स शीट येते, बऱ्याच गोष्टी त्यात लिहाव्या लागतात वगैरे ते. त्यामुळे हे जे 1.5 तास आहेत ना त्यातले 5 मिनटं गेली आपण असं धरू, आपल्याकडे फार तर फार 15 मिनटं आहेत स्केलेटन तयार करण्यासाठी. ऑलराईट, आणि त्यानंतर म्हणजे एक तर पहिल्या 5 मिनटात टॉपिक चूज करून घ्या, कुठले टॉपिक घ्यायचे. मग त्यासाठी अगदी ऑलरेडी आपल्याकडे होमवर्क पाहिजे, कुठले टॉपिक मी चूज करणार आहे, कुठले नाही करणार. दुसरं म्हणजे ते झाल्यावर स्केलेटन बनवायचं आणि मग त्याची एक व्यवस्थित एक आखणी करून SLAला घ्यायचं. इट इज ऑल्सो गेटिंग अ लिटल डिफिकल्ट इन दॅट टाईम बाउंड मॅनर. तर ते बरंच अवघड होऊ लागले आजकाल. ठीक आहे, त्यामुळे त्याचीसुद्धा नीट प्रॅक्टिस करा की 1.5 तासात एक एसे स्केलेटन सकट व्यवस्थित सोडवता येतो की नाही. आणि प्लीज तुम्ही जी काही प्रॅक्टिस करताय ती आपल्या टीचर्सकडनं इव्हॅल्युएट करून घ्या. विदाउट इव्हॅल्युएशन यू वुड बी गोईंग नोवेअर. तुम्हाला कळणारच नाही तुम्ही योग्य दिशेला जाता की नाही. त्यामुळे तेवढं एक करा नक्की. ठीक आहे, पुढे काही एनी अदर क्वेश्चन? ओके, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं बघा, माझे जे रेफरन्स बुक्स होते ते आधी सांगतो मी. M. लक्ष्मीकांत जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पुस्तक आहे, आय कन्सिडर दॅट ॲज द बायबल ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे M. लक्ष्मीकांतच्या पुस्तकातले काही गोष्टी मी लिटरली पाठांतर केलेल्या, म्हणजे गेले 4 वर्ष करतो त्यामुळे आता पाठ झालंच होतं मला. आणि मी असं बघितलं आहे की थिंकर्सची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग मॅक्सिमम त्यातनं होते. आणि त्यानंतर एकदा तुमचे थिंकर्स व्यवस्थित प्रिपेअर झाले M. लक्ष्मीकांतमधनं, म्हणजे मी बघा थिंकर्स अलॉंग विथ अदर कन्सेप्ट्स हे सगळं घेतो मी, ते झालं की यू स्विच ओव्हर टू द नेक्स्ट बुक, न्यू हॉरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मोहित भट्टाचार्याचं. मोहित भट्टाचार्य पुस्तक हे कन्सेप्च्युअली खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला दिसत आहेत. म्हणजे मोहित भट्टाचार्याचं एकच पुस्तक आहे ज्याच्यात मला जेंडर डिस्कोर्स जो आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल त्यावर मला भाष्य सापडलं आणि त्याच्यावर
गेल्या वर्षी आणि यावर्षी दोन्ही वेळा प्रश्न आले जेंडर डिस्कोर्सवर. सो मला असं दिसतंय की मोहित भट्टाचार्यस बुक हॅज अ लॉट ऑफ इन्फ्लुएन्स ऑन UPSC. आणखी एक पुस्तक आहे कुलदीप माथुरचं, फ्रॉम गव्हर्नमेंट टू गव्हर्नन्स म्हणून. ह्याच्यात जे चेंजिंग ट्रेंड्स आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे इंडियातले, त्याच्यात खूप छान क्रिटिक त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. आणि सोबत मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की असे जे डायनॅमिक टॉपिक आहेत ना पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पॉल सायन्सचे, एकदा शक्य झालं तर तुकाराम जाधव सरांसोबत त्याची चर्चा करा. तुम्ही स्वतः टॉपिक लिहा, तो हॅपॅझर्ड नाही करायच्या गोष्टी. टॉपिक लिहा, सरांकडे जा, सरांना म्हणा सर ह्याच्यात मला थोडं क्रिटिक द्या. तुम्ही क्रिटिक म्हणजे भाष्य, तुमची समीक्षा करा ह्याच्यात काय आपल्याला कसं बघता येईल. कारण सरांचं कसं आहे ना की सरांची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग प्रचंड डीप आहे. आणि मी जेव्हाही त्यांना भेटलो पब्लिक ॲडच्या संदर्भात, तेव्हा त्यांनी प्रत्येक वेळी मला एक नवीन आस्पेक्ट सांगितला ज्याचा विचार मी कधी केला नव्हता. पंचायती राजबद्दल आम्ही एकदा बसून डिस्कशन केलेलं. ही टोल्ड मी सो मेनी न्यू थिंग्स अबाउट पंचायती राज की तो टॉपिक मी नंतर प्रिपेअर करण्याची गरज पडली नाही. सरांनी जे सांगितलं मी परीक्षेत लिहित आलो. तसं मी पब्लिक ॲडवर फार ऑथॉरिटी सध्या क्लेम करू शकत नाही, कारण यावेळेस 220 मार्क आलेत, मला फार जास्त नाही आहेत. हां, बट 2010च्या पहिल्या अटेम्प्टला पेपर 1मध्येच मला 190 मार्क्स आले होते. सो व्हॉट आय बिलीव्ह इज कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग माझी चांगली होती. फक्त आत्ता जे डायनॅमिझम आहे पब्लिक ॲडचं त्यासोबत मे बी मी थोडा व्यवस्थित कॅचअप करू शकत नव्हतो. बट इफ यू टेक हेल्प ऑफ जाधव सर यू वुड बी एबल टू गेट थ्रू. आणि पब्लिक ॲड पॉल सायन्स या 2 विषयांसाठी सांगतो तुम्हाला खास करून, प्लीज बी व्हेरी शुअर ऑफ कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. फॅक्च्युअल बेसिसवर हे पेपर सुटत नाही. कन्सेप्ट खरंच खूप महत्त्वाचे आहेत यात, त्यामुळे त्याची काळजी घ्या तुम्ही व्यवस्थित. ओके, एनिथिंग एल्स? प्लीज रिपीट करा, मला ऐकून नाही आलं. 2016 आपण टार्गेट करून रॅपिड एफर्ट्स. अशा रॅपिड एफर्ट्स म्हणजे बघा, ह्या इनफॅक्ट जेनेरिक गोष्टी आहेत बऱ्याच. पहिली म्हणजे टेस्ट सिरीज. तुम्ही आजपासून परीक्षेपर्यंत साधारणपणे 30 तरी पेपर सोडवा. पेपर 1 पेपर 2 इंडिव्हिज्युअली 30 असं मिळणार. टेस्ट सिरीज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. 2010 साली मी आणि श्रीकेश लाटकर जो IAS झाला मागेच, आमच्या दोघांचं एक होतं की मी श्रीकेशला विचारलेलं की तू पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम कशी निघाला होतास, तर श्रीकेशने तेव्हा इथेच युनिक अकॅडमीमध्ये टेस्ट सिरीज लावलेली. श्रीकेश म्हटलं की मी पहिल्या दिवशी टेस्ट सिरीजला आलो तेव्हा प्रचंड गर्दी होती आणि 20व्या टेस्टला मी एकटाच होतो टेस्टला. ऑल राईट. मुलं असे ते सोडून देतात, तसं तुम्ही करू नका. टेस्ट सिरीज अतिशय सिरियसली द्या आणि टेस्ट सिरीजला फक्त मार्क मिळवण्याचं किंवा मार्क कॅल्क्युलेट करायचं एक साधन म्हणू नका. टेस्ट सिरीज थ्रू किती नॉलेज गेन होतं आपल्याला त्याची काळजी घ्या. ठीक आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पहिलं झालं. दुसरं म्हणजे असं की तुमचे जे नोट्स किंवा हायलाईट केलेले जे आस्पेक्ट आहेत बुकमधले ते पटपट रिवाईज करायला शिका. ऑल राईट, दॅट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कसं एक अशी कंडिशन आली पाहिजे जिथे एका दिवसात तुमचं जॉग्रफीचं रिव्हिजन झालं, एका दिवसात हिस्ट्रीचं रिव्हिजन झालं. अशा परिस्थितीत म्हणजे हे ल्युसेंट पब्लिकेशनसारखी वगैरे जी पुस्तकं आहेत ना फॅक्च्युअल, त्याचा वापर चांगला करा. कारण अल्टिमेटली प्रिलिम इज बेस्ड अपॉन द फॅक्ट्स. त्यामुळे जेवढे जास्त फॅक्ट तुमच्याकडे असतील तेवढे जास्त कॉन्फिडन्स तुमच्यात असणार आहे. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे मी म्हणेल करंट अफेअर्सवर थोडं जास्त लक्ष द्या की कुठले अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स आहेत करंट अफेअर्सचे आणि ते सुटता कामा नयेत आपल्याकडे, तेवढं घ्या. ह्याच्या पलीकडे फारसं आपण काही करू शकणार नाही इन द गिवन टाईम. म्हणजे हे सगळं मी तेव्हा सांगतोय जेव्हा मी अज्युम करतोय की तुमचं फंडामेंटल प्रिपरेशन चांगलं झालेलं आहे, म्हणजे यू नो मोस्ट ऑफ द थिंग्स. असं अज्युम करून मी पुढच्या स्टेप सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आणखी काही? मीच गेल्या वर्षी इंग्लिश फेल झालो होतो. आता त्यामुळे हे बघा फार अनसर्टन्टी फार आहे. म्हणजे मी स्वतः कॅटचं इंग्लिश जे असतं ते खूप अवघड असतं, पण मी कॅट क्लिअर केली. पण इथे 12वी लेवलचं इंग्लिश मला UPSCत फेल केलं त्यांनी. सो अनसर्टन्टी खूप जास्त इथे. पण तरी मी म्हणेल की नाही, गरज नाही पडणार. ओके, तुम्ही पूर्ण पेपर सोडवा तिथे व्यवस्थित. यू वुड बी एबल टू फॅच 90 मार्क्स घ्यायचेत ना काही आपल्याला, 75 घ्यायचेत आता. येस, यू वुड बी एबल टू गेट 75. वेगळं आता नाही असं टाईम टेबलमध्ये त्याला ॲड करण्याची काही फारशी गरज पडणार नाही. दॅट्स नॉट अ व्हेरी डिफिकल्ट इश्यू. येस, मागे तुम्ही हातवर केलेलं. नाही, मला मोठ्याने बोल थोडं. प्रश्न सोडवताना काय म्हणजे 50-50 कन्फ्युजन. ओके. नाही, असे खूप प्रश्न असतील 50-50, 30-40 वगैरे असे खूप कन्फ्युजन असतील आपल्याला तिथे. पण मी तुम्हाला असं सजेस्ट करेल, पुन्हा इट्स टोटली माय पर्सनल ओपिनियन, मी असं सजेस्ट करेल जिथे तुम्हाला वाटते 50-50 चान्स आहे तिथे जरूर प्रश्न अटेम्प्ट करा. जरूर. हे बघा, माझं
थोडं लॉजिक ना यावेळेस इथे मॅथमॅटिकल आहे बरंच. पहिली गोष्ट म्हणजे मी गेल्या 5 अटेम्प्टमध्ये प्रिलिमच्या मी निगेटिव्ह मार्किंगला अजिबात भीक घातलेली नाही. ओके, आत्ता 2015मध्ये तर मी 100पैकी 100 सोडून आलेलो. ऑल राईट. नाही, जेन्युइनली मी 100 सोडवलेले. MPSCची परीक्षा दिली मी. MPSC परीक्षेचं माझं प्रिपरेशन नव्हतंच, म्हणजे वेळही नव्हता. मी पहिल्यांदाच अटेम्प्ट दिला होता MPSCचा. तर मला आठवतं आगरकर स्कूलला माझं सेंटर होतं आणि त्याचे MCQ बेस्ड ना मेन्सचे पेपर्स. तिथे मुलं भेटली, मग ते विचारायची तुम्ही किती अटेम्प्ट केले वगैरे वगैरे. तर त्यातला एक मुलगा म्हटलं यार मी आज फार अटेम्प्ट केले. मग त्याला म्हटलं किती केलेस तू? तो म्हटलं आज मी 120 केले 150पैकी. मी पूर्ण 150 करून आलेलो. मग ते येते लक्षात. आणि ऑब्व्हियसली माझं असं स्पष्ट मत आहे की आपलं प्रिपरेशन चांगलं असेल ना तर 10पैकी आपले 4 तर नेमके लागतात. 40% ॲक्युरेसी येते. आणि मॅथमॅटिकली 6 चुकले 2 मार्क गेली, पण 4 बरोबर आले 4 मार्क मिळाले. +2 आपण तरी राहतोय तिथे. आणि सोबतच कधी कधी असंही होतं की 10पैकी 8ही बरोबर येतात. सो इट इज वर्थ अ रिस्क अकॉर्डिंग टू मी. आणि गंमत कशी बघा, 107 कट ऑफ आहे, कॉम्पिटिशन प्रचंड आहे. मला येत होते तेवढेच मी सोडवले, काही गेस केले आणि 100पैकी 70 सोडवले, म्हणजे 70% पेपर सोडवलं. 70% पेपरमध्ये 70% ॲक्युरेसी, कारण ॲक्युरेसी काय 90% जात नाही. म्हणजे तुमचे 49 बरोबर येतील फार तर फार. काय होणार आहे त्याने? दॅट इज नॉट अ स्कोअर विच विल फॅच यू अ सीट इन मेन्स. मग ते असं करा तुम्ही, डबल ऑर नथिंग, की इधर मी मेन्सला जाईल किंवा नाही जाणार, पण मी आधेमध्ये कुठे अडकायचं नाही मला. कारण आधेमध्ये असताना ते पॉसिबिलिटी हीच असते की आपण मागेच राहू. ती एक गोष्ट घडते नेहमी. ठीक आहे. सो त्यामुळे मी म्हणेल जिथे कन्फ्युजन आहे तिथे मार्क करा. आणि 100पैकी मिनिमम 85 तरी सोडवा मी म्हणेल, कमीत कमी. ओके, गिव्स युअर सेल्फ सम चान्स. 70 सोडवले तुमचे, 10 जरी चुकले तरी यू आर आउट ऑफ द रेस. 10-15 जरी चुकले तरी, आणि 10-15 तर चुकतातच 15 तर चुकतातच. सिली मिस्टेक होतातच तेवढे. आपली एन्झायटी असते, बरेच मोठी परीक्षा आहे, तेवढ्या चुका होताच. त्यामुळे स्वतःला ब्रीदिंग स्पेस द्या थोडी, त्यातनं सक्सेस मिळण्याची शक्यता जास्त असते नेहमी. ऑल राईट. आणखी काही? प्रीचे 124 आहे माझा GS पेपर 1मध्ये आणि 168 आहे GS पेपर 2मध्ये. ऑल राईट. सो आणि ते मला कल्पना होती, म्हणजे कसं असतं ना, मी प्रिलिम जेव्हा दिली ना तेव्हाच एक फिलिंग यायची की होऊन जाईल म्हणून. ऑल राईट. ती फिलिंग असते, ती आता एक्सप्लेन नाही करतात, बट दॅट फिलिंग यूज टू बी देअर की नाही येणार फारशी अडचण अशी. आणि जसं मी म्हटलं मी 100 सोडवलेले, माझे 35 जरी चुकले तरी आय वॉज इन कॉम्पिटिशन, राईट. सो दिस इज हाऊ आय वॉज वर्किंग. आणि बरोबर तेच झालं, माझे 30 चुकले होते, काय 35 काही चुकले असतील, बट आय स्टील हंग अप देअर, राहिलो मी तिथे. ठीक आहे. आणखी काही? येस. हे बघा, प्लॅनिंगचं जिथपर्यंत वर्षभराची प्लॅनिंग नव्हती केली मी. तेवढी लॉंग टर्म प्लॅनिंग मला जमली नाही कधी. परंतु मी असं म्हणेल की मी साधारण 3-3 महिन्याचे प्लॅन ठेवायचो. म्हणजे प्रिलिमच्या आधी 3 महिने, प्रिलिम झाल्यानंतर 3-4 महिन्यात मी नसायचीच, म्हणजे त्यामुळे त्याचे 3 महिने. तर 3-3 महिन्याच्या प्लॅनिंगमध्ये मी केलं काय होतं प्रिलिमच्या वेळेस बघा. CSAT तर यावेळेस नव्हताच, आता क्वालिफाईंगच आहे, बट त्याच्या आधीचं सांगतो. CSATसाठी मी साधारणपणे 30% टाईम मी डेडिकेट करायचो. म्हणजे CSATचं प्रिपरेशन माझ्यासाठी म्हणजे फक्त पेपर सोडवणं तेवढंच होतं. ह्याच्या पलीकडे मी CSATसाठी फारसं काही केलं नाही. GSमध्ये इट ऑल यूज टू बी अबाउट टॉपिक, म्हणजे 1 वीक 1 टॉपिक असं करायचो मी. आणि अशा करत एका महिन्यात सगळे कोर टॉपिक माझे संपवायचे. म्हणजे आय यूज टू मेक शुअर की प्रत्येक टॉपिकची माझे ॲटलिस्ट 3 रिव्हिजन झाले असतील जोपर्यंत मी परीक्षेला जातो तोपर्यंत. अशा पद्धतीने मी प्लॅन करायचो. मी एकत्र मल्टिपल टॉपिक कधी घेतले नाही, तसं मी सहसा करायचो नाही. म्हणजे एकदा जॉग्रफी घेतला तर जॉग्रफी संपूर्णच मग मी हिस्ट्रीकडे जाणार, तो संपूर्णच मी पॉलिटिकडे जाणार. मी मिक्स्ड कधी अभ्यास करायचो नाही. पण अगेन दॅट इज माय पर्सनल वे. काही मुलांचं असं असतं की त्यांना कंटाळा येतो एकच टॉपिक करायचा आणि मग ते एकाच दिवशी मल्टिपल टॉपिक करतात. ते आपापल्या कन्व्हिनियन्सने करा तुम्ही. आणि पुन्हा प्लॅनिंगचं जिथपर्यंत आहे ना, तर प्लॅनिंगमध्ये तुम्ही स्वतःचा कम्फर्ट लेवल बघा थोडा नीट. ठीक आहे ना. तर तुम्हाला मल्टिपल लोकांनी सांगतील कसं प्लॅन केलं काय नाही ते, बट तुम्हाला सूट झालं पाहिजे ते प्लॅनिंग. आता माझ्या बाबतीत कसं, मी रात्री अभ्यास करणारा व्यक्ती असायचो. म्हणजे रात्री 3-4 वाजेपर्यंत अभ्यास करणं माझ्यासाठी फार अवघड गोष्ट नव्हती. आय डिड दॅट इझिली. पण सकाळी लवकर उठून अभ्यास करणं मला होत नव्हतं. म्हणजे मी 9ला जरी रात्री झोपलो तरी सकाळी 5ला उठणं शक्यच नव्हतं माझ्यासाठी. मी रात्री 9ला झोपलो तरी सकाळी 8लाच उठणार, पहाटे 3ला झोपलो तरी 8लाच उठणार, अशी परिस्थिती होती. सो त्यामुळे मग सकाळी लवकर उठून अभ्यास करणं हे मला कधी जमलं नाही. ठीक आहे. माझा टाईम जो होता अभ्यासाचा तो रात्री 10 नंतर सुरू व्हायचा. सो तसं आपापले कोर कुठलेत बघा, आपले जे बेस्ट एफिशियन्सी टाईम कुठले आहेत ते नीट बघा आणि त्यानुसार टॉपिक ठरवा की आत्ता या टॉपिकला हे करायचं आहे वगैरे वगैरे. दॅट वुड बी सफिशियंट फॉर यू. ठीक आहे. आणखी काही?
बघा MPSC हा प्रश्न खूप वेळा येतो इनफॅक्ट मला, MPSC UPSC दोन्ही एकत्र कसं केलं. तर पहिली गोष्ट म्हणजे MPSC आत्ता पहिल्यांदाच दिली होती, म्हणजे ह्याच्यापूर्वी माझा MPSCचा बेस नव्हता काही. त्यामुळे कोर जो माझ्या अभ्यासाचा जो होता तो UPSCच होता, म्हणजे बेस UPSCच राहिला. फक्त MPSCचे जे वेगळे टॉपिक आहेत, जसं थोडंफार महाराष्ट्राबद्दल एक्स्ट्रा माहिती, हिस्ट्रीबद्दल, जॉग्रफीबद्दल, नंतर ह्युमन राईट्स एक थोडा डिटेलमध्ये येतो MPSCमध्ये, HRD एक थोडा वेगळा टॉपिक आहे वगैरे. हे टॉपिक आपली जी पुस्तकं आहेत युनिक अकॅडमीची त्यातनंच मी केली होती. आणि एक मी तुम्हाला कोर सांगतो MPSCच्या अभ्यासाचा. मी गेल्या 3-4 वर्षातली MPSCची पुस्तकं जी आहेत ना ती लिटरली पाठ करून काढलेली, इतक्या वेळ रिवाईज केली ती पाठ झाली होती मला. ओके, जस्ट टू अंडरस्टँड की हे नेमकं कसं काय विचारणार आहेत ते. दॅट वॉज रिअली हेल्पफुल टू मी. तर पहिलं मी ऑब्झर्व केलं, 4ही MPSCचे मेन्सचे पेपर मिळून जवळजवळ 15 ते 20 प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात, जसेच्या तसे. ते ऑप्शनमध्येही चेंज करत नाहीत, कॉपी पेस्ट करतात, लिटरली कॉपी पेस्ट करतात. अँड इट्स नॉट अ जोक. लोक म्हणतात मला, म्हणायचे की MPSCचे प्रश्न रिपीट होत नाहीत, ते साफ चुकीचं. जसेच्या तसे प्रश्न रिपीट होतात ते. दुसरं म्हणजे त्यांचे काही घटक आहेत ज्याच्यावर ते नेमके प्रश्न विचारतात, जसं स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना. दरवर्षी मी बघतो हे लोक त्याच्यावर 5 प्रश्न विचारतात. SGSY. ऑलराईट, मग मी काय केलं, SGSYची नेटवरनं जेवढी फॅक्च्युअल माहिती आहे तेवढी काढली आणि ते सगळ्या माहितीवर मला SGSYचे सगळे प्रश्न उत्तरं जमली. आणि पुन्हा तेच जसं मी सांगितलं, रिस्क भरपूर घ्यायचो मी. ऑलराईट, आणि लॉजिक मी भरपूर वापरले. त्यात मी पेपर 3चं सांगतो. पेपर 3मध्ये आउट ऑफ नोवेअर मला 79 मार्क आहेत पेपर 3मध्ये MPSCच्या, जो सर्वात अवघड पेपर मानला जातो. आणि त्यात मला सर्वात चांगले मार्क आहेत 79. आणि पेपर 3चं मी ऑब्झर्व काय केलं, मी पेपर 3 खूप अंशी लॉजिकवर सोडवलेलं, की हे असं असू शकतं का, पॉलिसीमध्ये अशी प्रोव्हिजन असेल का. किंवा एक उदाहरण सांगतो, त्याने एक प्रश्न विचारला होता, कुठलं तरी अवॉर्ड राष्ट्रपतीचं, ते अवॉर्ड 3 भाषांमध्ये पारंगत लोकांना मिळतं. तर त्यांनी ऑप्शन दिले, अरेबिक, संस्कृत, हिंदी वगैरे असे. चौथा ऑप्शन दिला नन ऑफ दी अबव. लॉजिक काय होतं माझ्या यामागे, MPSC ऑप्शनचे किती सेट तयार करू शकते, पण त्यांनी शेवटचा नन ऑफ दी अबव दिला, म्हणजे नन ऑफ द अबव असलं पाहिजे. ऑलराईट, हे कसं मिळालं सांगतो तुम्हाला मी लॉजिक. गेल्या 3-4 वर्षातले पेपर मी जेव्हा सोडवले ना आणि त्याची उत्तर मी चेक केली, आय कुड सी 80% ऑफ टाईम मी लिटरली ते गणित करून बघितलेलं, किती प्रश्न आली ज्याच्यात ऑल ऑफ दी अबव किंवा नन ऑफ दी अबव ऑप्शन होता आणि किती वेळा तेच बरोबर उत्तर होतं. मी गणित मांडलं त्याचं. टू बी प्रिसाइड 80.71 टाइम्स, 80.71% टाइम्स ऑल ऑफ द किंवा नन ऑफ दी अबव उत्तर असायचं. सो मला सांगण्याचं तात्पर्य असं, कारण मी बघा MPSCचा अभ्यास मी कधी केलाच नाही आहे. ऑलराईट, आणि मी असं मानतो की MPSCचा अभ्यास करणं खरंच अवघड काम आहे बरंच. त्यामुळे आय रिअली अप्रिशिएट द पीपल हू गेट एक्सेप्शनली हाय मार्क्स इन MPSC. फॅक्च्युअल बेस एवढा स्ट्रॉंग ठेवणं, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप अवघड गोष्ट आहे. पण मला सांगायचं तुम्हाला असं की तुम्ही परीक्षेला नीट ओळखलं ना तर क्रॅक होते परीक्षा पहिल्याच अटेम्प्टला. MPSCमध्ये नेमकं ते झालं माझ्यासोबत. ठीक आहे, की मेन्समध्ये चांगले मार्क आली जस्ट ऑन द बेसिस ऑफ दिस नॉलेज, की हे असे पेपर तयार करतात. आणि MPSC खूप ट्रेंडी एक्झाम आहे, ते ट्रेंड सोडतच नाहीत कधी, तर तोच ट्रेंड फॉलो करतात. ऑलराईट, आणि त्याहून पडले सांगतो तुम्हाला, MPSCची माझी सक्सेस आहे ना, ही आय ओ दिस सक्सेस टू माय इंटरव्ह्यूमध्ये त्याने मला 100 पैकी 75 मार्क दिली, ती हायेस्ट आहेत महाराष्ट्रात. सो त्याच्यामुळे मी खेचला गेलो अगदी वर असा लिस्टमध्ये टोटल. बट आय वुड से तुम्ही पेपर जर नीट बघितले जुने तर MPSC यू वुड कम टू नो व्हॉट इज टू बी डन फॉर दॅट. आणि MPSC UPSC एकत्र करणं सहज शक्य होतं अगदी. इट्स नॉट अ बिग चॅलेंज. ही काही फार अशी म्हणजे मोठी गोष्ट असं काही नाही. इट वुड बी इझिली डन. ठीक आहे, एनिथिंग एल्स? येस. आन्सर रायटिंग करताना नेमकं स्ट्रक्चर कसं ठेवायचं आणि त्यामुळे आपले आन्सर बाकीच्या आन्सर चांगलं. ओके, हां, येस, दॅट्स अ गुड क्वेश्चन. पहिली गोष्ट म्हणजे GSमध्ये आन्सर रायटिंग करताना स्ट्रक्चर, आता GSमध्ये त्याची गरज नाही राहिली. म्हणजे आधी प्रिक्लुजन, बॉडी कन्क्लुजन आपण जे लिहायचो ना आधी, तशा त्या स्ट्रक्चरची गरज राहिली नाही GSमध्ये, कारण 12.5 मार्कांचे प्रश्न आहेत आणि वेळ खूप कमी. सो समजा प्रश्न आहे, उदाहरण घेऊयात आपण. प्रश्न आहे की तो कल्चरचा प्रश्न घेऊ. वाय इंडियन कल्चर हॅज बीन बेटर प्रिझर्व कम्पेअर्ड टू इजिप्शियन, मेझोपोटामियन अँड ग्रीक कल्चर, असा प्रश्न होता गेल्या वर्षी. मी त्याचं उत्तर कसं लिहिल, फॉलोइंग आर द रिझन्स फॉर द सेम, आणि 1, 2, 3, 4, 5, 6 असे पॉईंट द्यायला सुरुवात करेल. सो देर इज नो स्ट्रक्चर्ड अप्रोच इन दिस केस. आय एम जस्ट मेन्शनिंग व्हॉट हॅज बीन आस्क्ड. जे विचारलं ते मी नेमकेपणाने लिहितोय. ओके, पहिलं. दुसरी गोष्ट अशी की इतरांपेक्षा वेगळं उत्तर कसं लिहायचं, तर ह्याच्यात ते सांगतो मी. नेमका हाच तुझं म्हटलं ना, हाच फरक 2013 आणि 15च्या अटेम्प्ट म्हटला माझा. 13च्या अटेम्प्टमध्ये हे डेलिब्रेशन होतं माझ्याकडे की इतरांपेक्षा चांगली उत्तर लिहायची आहेत.
आणि 15मध्ये त्याचा मी विचार केला नाही. सो लेट्स नॉट थिंक इन दॅट डिरेक्शन की माझं उत्तर इतरांपेक्षा वेगळं कसं असेल. लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन माझं उत्तर जास्तीत जास्त बरोबर कसं असेल, ठीक आहे, किंवा पूर्ण कसं असेल. ते उत्तर पूर्ण असल्याला प्रचंड महत्त्व आहे, ठीक आहे. त्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही डेलिबरेटली वेगळं करायला काही जाऊ नका. हां, एक तुम्हाला सांगेन मी, वेगळेपणा आणायचा कसा, स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आणि गरज पडेल तर मॅप्स, ह्याच्यात तुम्ही वेगळेपणा आणू शकता. कंटेंटमध्ये वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करू नका. ओके, जाणून बुजून एखादी केस स्टडी टाकली गरज नसताना असं करू नका, वेळ वाया जातो त्यातनं. पण स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन भरपूर काम करा त्याच्यावर, त्याने वेळ पण वाचतो. तुमच्या पेपरला एक चांगले एक आपण ज्याला म्हणतो एक ऑर्नामेंटेशन येतं, ठीक आहे. आणि एक्झामिनर लाईक्स दॅट की चला बाबा थोडं वेगळं रिप्रेझेंटेशन आहे, लेट्स स्टडी दिस. सो ऑल दीज थिंग्स हेल्प यू. ब्युटिफिकेशन होतं पेपरचं अँड दॅट इज ऑलवेज हेल्पफुल, ठीक आहे. आणि ऑप्शनलचं मी म्हणेल, ऑप्शनलमध्ये 20 मार्कांचे जे प्रश्न आहेत तिथे तुम्हाला लागेल स्ट्रक्चर, प्रिक्लुजन, बॉडी कन्क्लुजन वगैरे. तर तिथे सगळ्याच गोष्टी मिक्स कराव्या लागतील. प्रिक्लुजन काय आहे, कन्क्लुजन काय आहे, त्याचा नीट विचार करणं, बॉडीमध्ये पॅराग्राफ, स्कीमॅटिक सगळं ॲड करणं वगैरे. इट बिकम्स अ बिगर चॅलेंज इन ऑप्शनल. ओके, पण ते प्रत्येक ऑप्शनलसोबत व्हेरी होत राहील. त्यामुळे माझ्या ते तुमचे ऑप्शनलचे टीचर्स आर बेटर प्लेस टू टेल यू अबाउट दॅट, ठीक आहे. एनिथिंग एल्स? येस. कसं ॲड करायचं हे बघा. एक तर आपण ज्या मॅगझिन्स किंवा आर्टिकल वाचतो न्यूजपेपरचे, हा एक आहे, म्हणजे हा मुद्दा असतोच नेहमी की मुलांना ते वाटतं की हे लिहिलं पेपरमध्ये छापलं ते मी लिहावं वगैरे. पण पुन्हा मी तेच म्हणेल तुम्हाला, त्याचं एक जाणून बुजून त्याचा प्रयत्न करू नका. इट डिपेंड्स अ लॉट ऑन युअर लक की तुम्हाला त्या आयामाने प्रश्न आला. दुसरं म्हणजे तुम्हाला योग्य वेळेला ती योग्य गोष्ट आठवली, ठीक आहे ना. ते आपल्याला जाणून बुजून नाही करता येणार की कुठल्या आर्टिकलमध्ये काय छापून आलं होतं ते. सो इट इज आपली ड्युटी आहे आर्टिकल्स वाचणं आणि ती माहिती मिळवणं, बट दॅट इज फॉर द एनरिचमेंट ऑफ आवर नॉलेज. ते जसं तसं वापरण्याचा नका प्रयत्न करू. ओके, त्याने होणार काय की पुन्हा तेच जे विचारलं नाही ते लिहिलं जाईल आणि एक्झामिनर वुड बी अनहॅपी विथ दिस. ओके, आणि हे मी सांगतोय का तुम्हाला, कारण GSमध्ये आय नेवर गॉट बॅड स्कोर. फक्त जे 1-2 ठिकाणी कमी मार्क पडले मला गेल्यास ते सगळे यावेळेस वाढले. आणि यावेळेस मी त्यालाच करतो, माझा सिम्प्लिफाईड जो अप्रोच होता उत्तर लिहिण्याचा, आय ओ दॅट टू इट, की जितकी सिम्पल उत्तर लिहिली तेवढी चांगली मार्क आली मला यावेळेस, ठीक आहे. आणखी काही? दॅट्स इट. ओके, थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.